कोळीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026 श्री महेंद्र घरत साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी श्री जयवंत चौगले, अमित पाटील, दिनेश पाटील, योगेश पाटील तसेच श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा, ग्रामस्थ कुंडेगाव कोळीवाडा यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य मॅचेस होत आहेत। माझ्यासोबत आमचे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुनील तांडेल साहेब आलेले आहेत। आत्ताच महेंद्र घरत साहेब आपल्याला शुभेच्छा देऊन गेले, परंतु या ठिकाणी आज आमच्यासाठी तरी हे राजकीय व्यासपीठ नसलं तरी आमच्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे, खूप एनर्जेटिक दिवस आहे। उरणच्या विजयानंतर आज खऱ्या अर्थाने जो विजय झाला तो दमदार विजय महाविकास आघाडीचा झाला आणि असे कितीतरी दमदार बिमदार पनवेलला पळून गेले। राजकीय व्यासपीठ नसलं तरी आज बोलण्यापासून मला कोण थांबू शकत नाही। जे पडले ते पण आपलेच आणि जे निवडून आले ते आपलेच। यांचे हात कुठले, यांचे नयूस सगळे आपलेच। त्यामुळे पडले त्यांच्याबद्दल पडलेल्यांना पण दुःख व्यक्त करते, पण आलेल्यांबद्दल आनंद व्यक्त करते। एक चुकीचे आपले एक चांद्याला सीट खरं तर लागायला पाहिजे होती, तो दुःख मनात आहेच, परंतु या पुढच्या सगळ्या निवडणुका आपणच जिंकणार आहोत, त्यामुळे चिंता करायची गरज नाही। आपल्याला लोकांसाठी लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज आहे। इतक्या मताधिक्याने सीट लागल्यात, खरं तर एक एक दुसरा उमेदवार निवडून येईल इतक्या मताधिक्याने आपल्या उरण तालुक्याच्या सीट लागल्या। आत्ताच येता येता बाळ्या मामांचा फोन आला, बोले ताई काय केलं उरणला, मला जाम आनंद झाला, बोलले मी येतोय रविवार नंतर, सांगा कधी येऊ। म्हणजे इतका भिवंडीपर्यंत उरणचा विजयाचा जल्लोष गेला आणि खासदारांचा फोन स्वतःहून आला पहिल्यांदी। खरं तर हा विजय उरणकरांचा आहे आणि येणाऱ्या 29ला विजय आपलाच आहे, परंतु उरणमध्ये राहत असलेल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालायचं आहे। या ठिकाणचे असलेले प्रत्येक युवक, प्रत्येक महिला, वृद्ध, ज्येष्ठ सगळे आपलेच। दिबा पाटील साहेबांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे आपल्याला। हुतात्म्यांचं रक्त हे वाया जात नसतं आणि वाया जाऊ द्यायचं नसतं। खरं तर या बागोट्या गावच्या ग्राउंडवरून मी खरं तर हुतात्म्यांना लाल सलाम करते। खरं तर आजचा या ठिकाणी विजयाचे जे जे झेंडे झळकले ते दिबा पाटील साहेबांच्या आशीर्वादाने झळकले। ही भूमी ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा चरण या महाडच्या भूमीत लागले, म्हणजे रायगड जिल्ह्याला लागले, अशी ऐतिहासिक भूमी या ठिकाणी आहे। विजय हा आपला निश्चित आहे 29चा आणि आता ग्रामपंचायत सोडाच, सगळे आपल्याच। लोक बोलायची की काय करायचं, किती अरे पैसा किती, पुढच्या निवडणुकीला जेवढे पैसे समोरून टाकले जातील त्यापेक्षा 1% तरी आपल्याकडून टाकले जातील एवढा विश्वास या निमित्ताने टाकते। कारण ते सांगत आले की म्हणजे आगरी कुठं कमी नाही, कराडी कुठं कमी नाही, कोळी कुठं कमी नाही, हे दाखवून खऱ्या अर्थाने ते म्हणतात करोडो रुपये आम्ही टाकू पण आम्ही पण कमी नाही, एवढं लक्षात ठेवा। पुढच्या निवडणुकीला 100% या निवडणुकीतच खरा सुनील दादा खऱ्या अर्थाने तुम्हाला मी विचारलं पागोट्याला आल्यावर, काय विचारलं, हुतात्मा दिनाच्या दिवशी त्या दिवशी आमदार कुठे आहे, तुम्ही बोलला त्याची ॲनिव्हर्सरी आहे, तो बाहेर गेलाय, पण त्याची ॲनिव्हर्सरी नव्हती।
त्याची अॅनिव्हर्सरी नव्हती, तो कुठे गेला होता माहीत नाही. खरं तर त्या दिवशी हुतात्मा दिनाच्या दिवशी त्यांना हुतात्म्यांना अभिवादन करायला यायचं नव्हतं. 10 मिनिटांनी त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण पनवेलला आले, तो लगेच गेला. कसा तिथे गेला? मग हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्हाला यायला कमीपणा वाटते का? राजकीय व्यासपीठ नाही. खरं तर मी कधीच मॅचला गेल्यावर राजकीय भाषण करत नाही, पण आज राहवत नाही. आज अक्षरशः राहवत नाही, कारण उरणकरांनी आज दमदार विजय केलेला आहे. त्यामुळे उरणकरांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि आमची विजयाची सभा होऊ दिली नाही त्यासाठी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आता विजयाची सभा डबल जोशात होणार आहे लवकरच. आणि ती जी विजयाची सभा त्याचा आवाज 29 पर्यंत गाजणार आहे. इथे 36 संघ काहीतरी सहभागी झालेत ना, त्या 36च्या 36 संघांना शुभेच्छा देते आणि त्या 36च्या 36 संघांना या व्यासपीठावरून सांगते, तुमच्या आनंदात कधी बोलवू नका, पण दुःखात गरज लागेल तेव्हा मला आवाज द्या, मी तुमच्यासाठी कायम उभी असेन. एवढंच या निमित्ताने सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई.